अमोल मिटकरी अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे समर्थक आणि एक वडिलिकीचं नातं नेहमीच अमोल मिटकरी आणि अजित पवारांचं पाहायला मिळालं। अनेकदा अमोल मिटकरींनी जहेरी टीका विरोधकांवर केली, मात्र त्याचवेळी अजित पवारांनी जसं आपल्या मुलाला दटावतात त्याप्रमाणे अमोल मिटकरींना दटावलेलं सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आपण पाहिलेली आहे। अमोल मिटकरींसाठी हा धक्का अगदी न सहन होण्यासारखा आहे। कालपासून अनेकदा आपण अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया पाहिली। जेव्हा जेव्हा प्रतिक्रियेसाठी माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना अश्रू अनावर होत असतात आणि अशा प्रकारे खरं तर आज हे वातावरण संपूर्ण बारामतीमध्ये आपल्याला अनेक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळालं। मोठमोठाले नेते सुद्धा आज अश्रू ढाळताना आपल्याला पाहायला मिळतात। अश्रू अनावर होत आहेत, कंट्रोल करता येणं हे शक्य नाही अशा प्रकारचे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। तर दादांची ही अकाली आणि अनपेक्षित एक्झिट ही खरंच सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारी अशी आहे। आमचा भाऊ गेला, महिलांचा हा आक्रोश आपल्याला काटेवाडीमध्ये पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी आपण एका महिलेची काटेवाडीमधल्या प्रतिक्रिया पाहिली आणि यामध्ये तिने म्हटलं की आता आम्हाला कोण सकाळी 6:30 वाजता बोलवणार, कोणाची कामं जर ऐकायची असतील, ऐकून घ्यायची असतील तर काटेवाडीमध्ये दादा आले की मुंबईला त्यांना निघण्याची पण घाई असायची, कामाचा व्याप खूप मोठा होता आणि त्यामुळे सकाळी सकाळीच गावकऱ्यांना बोलावणं असायचं। तर राज ठाकरे आपण पाहतोय, राज ठाकरे पोहोचलेले आहेत। काटेवाडीमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि मनसेचे सर्वच महत्त्वाचे नेते राज ठाकरे यांच्याबरोबर काटेवाडीच्या अजित पवार यांच्या या बंगल्यावर सध्या उपस्थित आहेत। या ठिकाणी पवार कुटुंबीय त्याचप्रमाणे शरद पवार सध्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आपण काही वेळापूर्वी पाहिले। या ठिकाणी अजित पवारांच्या आई आहेत, त्याचप्रमाणे इतर पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे आणि इतर जे महत्त्वाचे मनसेचे नेते हे सगळेच जण विद्या प्रतिष्ठानकडे जातील। दादा परत या कार्यकर्त्यांचा हंबरडा थोड्या वेळाने सातत्यानं ऐकायला मिळतो आहे। दादांचे जे लहानपणातले सवंगडी होते त्यांनी सुद्धा एक आर्त हाक मघाशी दिली की असा नेता होणे नाही, दादा परत या, अशा प्रकारे आक्रोश होत होता। अखेरचा निरोप देण्याची ही वेळ आहे। चिता रचली गेलेली आहे। चौथरा एक बांधलेला आहे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये। खरं तर ज्या संस्थेची उभारणी करण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा अजित पवार यांचा होता। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आतापर्यंत या ठिकाणी झाले। काही सांस्कृतिक कार्यक्रम होते, काही एक्झिबिशन्स होती। व्यवसायानिमित्तानं उद्योग व्यवसायांसाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचा, एक मोठा मंच तयार करण्याचा ज्या ठिकाणी अजित पवारांनी प्रयत्न केला होता त्याच ठिकाणी आज अजित पवार यांच्या चितेला अग्नी दिला जाणार आहे आणि याच ठिकाणी अजित पवार अनंतात विलीन होतील। तर ही वेळ इतक्या लवकर यावी ही कोणालाही अपेक्षा नव्हती। अत्यंत अनपेक्षित अशी ही घटना आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी, मनाला चटका लावणारी अशी ही घटना आहे। नाही बस झालं नाही। तर मंचावर सध्या ज्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात चौथरा बांधलेला आहे, ज्या ठिकाणी अंतिम संस्कार आहेत त्याच्या बाजूलाच एक विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे। शरद पवार या ठिकाणी आहेत आणि अनेक महत्त्वाचे राजकीय नेते, पवार कुटुंबातल्या सगळ्याच महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी काही वेळामध्ये आसनस्थ होतील। अवघी बारामती आज शोकसागरात बुडालेली आहे। तर शरद पवार यांची कालची प्रतिक्रिया सातत्यानं पुढे येते की याचं राजकारण करू नका, हा आमच्या कुटुंबावरचा घालाय मोठा दुःख संपूर्ण कुटुंबावर आहे, महाराष्ट्रावर आहे आणि कुठलेही राजकारण यामध्ये करू नका। हा निर्णय खरं तर हा खूप मोठा निर्णय आहे। एका निर्णय घेण्याची शक्ती असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकलेला आहे, अशा प्रकारे शरद पवारांनी काल प्रतिक्रिया दिलेली होती।
खरं तर जे समाजकारण राजकारण शरद पवार आणि पवार कुटुंबियांनी संपूर्ण बारामतीमध्ये केलं, मात्र विकासाच्या माध्यमातून अजित पवार यांनी अक्षरशः कळस बारामतीतल्या प्रगतीचा रचला असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच प्रत्येक बारामतीकर अजित पवारांशी या ना त्या नात्यानं एक वेगळ्या प्रकारे कनेक्ट होता. आणि म्हणूनच सकाळपासून आम्ही ज्या प्रतिक्रिया कालपासून किंबहुना आपण ज्या प्रतिक्रिया बारामतीकरांच्या पाहिल्या, तुम्ही अजित पवारांशी कधी बोलला होतात का, तर प्रत्येकाचं उत्तर हे हो असायचं. त्यामुळे अजित पवारांशी सर्वसामान्यांचा कसा संपर्क होता ते दिसून येतं. अत्यंत दिलखुलास असलेला हा राजकीय व्यक्ती जनसामान्यांमध्ये सुद्धा तितका सामान्य होऊन राहायचा. आणि म्हणूनच मोकळेपणानं प्रत्येकजण संवाद करायला अजित पवारांबरोबर यायचे. अर्थातच एक दरारा त्यांचा होता, एक वेगळी आदरपूर्वक भीती सगळ्यांच्या मनामध्ये अजित पवारांसंदर्भात नेहमीच असायची. मात्र आपलं काम सांगण्यासाठी जो प्रत्येकजण यायचा तो कधी विनमुख होऊन गेला नाही असंही आपल्याला या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळालं. सर्वसामान्य व्यक्ती जो नेहमीच व्यवस्थेबाहेर असतो त्याला व्यवस्थेत आणण्याचं काम अजित पवारांनी केलं. खरं तर अनेक संस्थांचा व्याप पवार कुटुंबियांनी मांडला होता. उद्योग व्यवसायानिमित्तानं अनेक कंपन्या उभ्या केल्या. मात्र या सगळ्यांमध्ये कुठेतरी सर्वसामान्य बारामतीकराला त्यांनी नेहमीच घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या अधिकार पदावर त्यांना बसवण्यात आलं. आणि त्यामुळेच हा सर्वसामान्य माणूस बारामतीकर हा नेहमीच पवार कुटुंबियाचा एक भाग म्हणून राहिला. जरी आडनाव पवार नसलं तरी सुद्धा तो पवार कुटुंबियाचाच एक भाग असायचा. आणि हीच खरं तर त्यांचा हा जो स्नेह आहे तो वेगवेगळ्या मेळाव्यांमधून नेहमी आपल्याला पाहायला मिळायचा. मग तो पाडव्याचा मेळावा असू देत अथवा दिवाळी निमित्तानं जी सर्वसामान्यांची भेट असू देत, मोठमोठाले मंच उभं राहायचे. आणि यावेळी संपूर्ण पवार कुटुंब मंचावर असायचं. प्रत्येकजण बारामतीकर किंवा अगदी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे तो या निमित्तानं यायचा, भेटीगाठी व्हायच्या. त्याचप्रमाणे या स्नेह मेळाव्यानिमित्तानं विचारांची देवाणघेवाण व्हायची. आणि हेच विचार संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीयदृष्ट्या बांधणी करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असायचे. पवारांचा हाच राजकीय कित्ता अजित पवारांनी सुद्धा गिरवला. भलेही राजकारणामध्ये एक वेगळी चूल त्यांनी मांडली, मात्र जे राजकारण आहे ते त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं सुरूच ठेवलं. राजकारणाचा बाज त्यांनी बदलवला निश्चितच, मात्र एक वेगळं राजकारण त्यांचं पाहायला मिळालं. ज्याला आपण मघाशी म्हटलं की एक प्रॅक्टिकल नेहमीच त्यांचा अप्रोच राजकारणामधला राहिला. सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी सत्तेत सहभागी होणं महत्त्वाचं आहे, कारण ज्यांना आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्याचं काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपलं उत्तरदायित्व आहे. यासाठी त्यांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचं नेहमीच एक वेगळं प्रॅग्मॅटिक राजकीय त्यांनी एक अप्रोच दिलेलं. खरं तर लाखोंचा जनसागर सध्या या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय, तर काटेवाडीमध्ये राजकीय नेत्यांची झुंबड उडाली आहे. आध्यात्मिक प्रगतीत पण आम्ही रिवर्स येऊ शकतो आणि एक बारामतीकर म्हणून पण आम्ही असुरक्षित आम्हाला वाटते. आता इस्कॉनसाठी पण आम्हाला मंदिरासाठी असेल, प्रोग्रामसाठी असतील किंवा इतर सर्वच अडीअडचणीच्या वेळेस दादा आम्हाला खंबीरपणे आम्हाला साथ होती, आधार होता, मदत होती दादांची. दादा आमच्या गावचे होते आणि त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं हे कल्याणच केलेले आहे. हो, म्हणजे आम्ही बारामतीत वेगळे कार्यक्रम झाले. याच मैदानात त्यांना अंतिम निरोप दिला जावा हे दुर्दैव. मी अजितदादांसारखं महाराष्ट्रातलं एक अत्यंत कणखर असं नेतृत्व, त्यांनी 40 वर्ष महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं. उत्तम प्रशासक म्हणून, अभ्यासक म्हणून, प्रशासनावर असणारी त्यांची पकड आणि काम करण्याची हतोटी, या दादांचा एक परिचय संपूर्ण महाराष्ट्रात होता. व्यक्तिगत माझ्या जीवनात आणि आमच्या राजकीय जीवनात सुद्धा दादांचं खूप एक योगदान होतं. खूप जिव्हाळा असायचा, एक मुलासारखं त्यांची वागणूक असायची. त्यांची आणि बारामतीचं झालेलं आहे. नक्कीच बारामतीचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे असं सांगितलं जात आहे. आणि मागून आपण बघतोय की इकडे अनेक राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील यांचंसुद्धा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पवार कुटुंब हे आता या ठिकाणी येतं आहे. काही वेळापूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले होते. यासोबतच आपण बघतो आहोत की पवार कुटुंबाशी संबंधित असणारे, म्हणजे पवार कुटुंबाचा व्यासच मुळात इतका मोठा होता की सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या सगळ्यांना पवार फॅमिलीनं सामावून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच पवार कुटुंबाशी संबंधित असणारे अनेक जण हे आता ह्या
विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात यायला सुरुवात झालेली आहे. सुप्रिया सुळे या आता येत आहेत. सहपरिवार सुप्रिया सुळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि इथे आपण बघतोय की गेटवरती अक्षरशः दादांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आहे. त्यांचा आक्रोश शरद पवार काही वेळापूर्वीच या ठिकाणी इथे येऊन गेलेले आहेत. तर गेटवर आपण बघितलं तर आता सुद्धा आपण बघतोय की समर्थकांची, दादा प्रेमींची, दादांच्या चाहत्यांची अक्षरशः गर्दी आहे. हे VIP गेट आहे. इथून सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्यांना सोडता येणार नाहीये. त्याच्यामुळे लोक अक्षरशः आक्रोश करतायत की आम्हाला दादांना बघायचं आहे. ही एकच भावना त्यांच्याकडे आहे आणि म्हणून एकेकाला घेऊन प्रत्येकाची सुरक्षा तपासणी करून मगच त्यांना सध्याच्या घडीला आत सोडलं जात आहे. कॅमेरामन नितेश सोनूनेसह मनीष पाठक, झी 24 तास, बारामती.